दुसऱ्याशी काही घेणं देणं नसून फक्त माझं काय एवढं एकच त्यांच्यासमोर ब्रीद असतं. आणि शहरीकरणाचा हा प्रमुख आजार आहे. कारण शहरीकरणामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर माझं काय याला फार महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळं दुसऱ्याकडे वळून बघणे हा कुठे प्रश्नच येत नसून वेळप्रसंगी दुसऱ्याला पायदळी तुडवून पण आपण यशस्वी झालंच पाहिजे अशी माणसं काम करतात. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत की ते अध्यात्माध्यात पडत नाहीत. ते म्हणतात माझं मी व्यवस्थित करतो, समाजाने समाजाचं बघून घ्यावं, आपलं आपलं काम करत राहतात. तिसरे असतात ते वीकेंड समाजसेवक असतात. ते शनिवार रविवार समाजसेवा करतात, 5 दिवस आपलं स्वतःचं बघत राहतात. त्यांचं म्हणणं असतं की आम्ही समाजाची मदत करतो पण स्वतः यशस्वी होऊन, त्याशिवाय काय आम्ही समाजाची मदत करणार नाही. त्याच्या पुढं लोक येतात की अधूनमधून समाजसेवा करतात, स्वतःच्या पदराला थोडासा खार लावून थोडं कधीतरी जाऊन कॅम्पमध्ये काम केलं, कुठेतरी मोफत ऑपरेशन केलं, म्हणजे मी डॉक्टरांचं बोलतोय, अशा पद्धतीने करतात. आणि सगळ्यात शेवटी मला असं वाटतं की असे लोक असतात जे संतत्वाकडे जातात. ते समाजसेवेसाठी स्वतःचं आयुष्य उधळून देतात, त्याला आपण समर्पित आयुष्य असं म्हणतो. आणि ते त्याचा आव पण आणत नाहीत. ते कोणाला जाऊन सांगत नाहीत की आम्ही आमचं आयुष्य समाजसेवेकरता वाहून टाकलं आहे किंवा मी काही फार मोठा त्याग केला आहे. आणि त्यांचं जे आयुष्य असतं ते एखाद्या शांत तेवणाऱ्या दिव्याप्रमाणे असतं. आणि मला कधीही मी प्रकाश आमटे मंदा आमटे यांना कधीही भेटतो तेव्हा मला असं वाटतं की हे लोक खरे संत आहेत आपल्या पुढचे. यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की ह्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य ओवाळून टाकलं आहे, समर्पित केलं आहे, असा कुठलाही अभिनिवेश नाही आहे. पण यांच्या जगण्यामुळं अनेकांच्या आयुष्यामध्ये आज प्रकाशाचा किरण आलेला आहे. त्यांना प्रसिद्धीची आवड नाही आहे. त्यांना कुठे जाऊन ते स्वतःला सांगणार नाहीत की मी कोण आहे म्हणून. ते अमेरिकेचा विजा घ्यायला गेले होते, त्यांना अमेरिकन मंडळाने बोलवलं होतं त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून. तर ह्यांनी तिथं जाऊन सांगितलं पण नाही आपण कोण आहे म्हणून. त्यांचा विजा अर्थातच रिजेक्ट झाला, कारण उत्पन्न पुरेसं नाही, कपडे चांगले नाहीत. आणि विजा रिजेक्ट झाल्यानंतर परत आले तर अमेरिकन कॉन्सुलेटनी माफीनामा मागून विजा इथे पाठवला हेमल कसाला. पण ती त्यांची पद्धत आहे. ते कुणाला म्हणजे त्यांना स्टेज आवडणार नाही, त्यांना वर्तमानपत्र आवडणार नाही, ते स्वतःहून कुणाला आपल्याबद्दल सांगणार नाहीत, ते आपलं काम करत जाणार. आणि मला असं वाटतं की एका मोठ्या संताचं हे लक्षण आहे की सामाजिक बदल हा त्याच्यापासून लोकांमध्ये आपोआप जातो. लोकांना तत्त्वज्ञानाचे डोस किंवा काहीतरी फिलॉसॉफी सांगून त्यांनी कुणाला बदललेलं नाही आहे. त्यांनी स्वतःच्या वागणुकीतनं माडियांमध्ये राहून स्वतःला त्यांच्याप्रमाणे केलं, त्यांना आपल्याप्रमाणे करायचा प्रयत्न नाही केला. तर काल माझ्याबरोबर माझे मित्र आलेत पुण्यातनं, ते विचारत होते की दिगंत आणि प्रकाश भाऊ बनियन आणि हे का घालतात आपण. तर मी त्यांना समजावून सांगत होतो की त्यांनी आदिवासींना आपल्यापर्यंत नाही असं बनवलं, आपण आदिवासीसारखं वागायला शिकले, ते त्यांच्याप्रमाणे राहायला लागले, ते त्यांच्यामध्ये मिसळायला लागले, त्यांच्या प्रथा समजून घेतल्या. त्यांच्या रुग्णालय हे त्यांना कसं आवडेल, आणि त्याच्या काही गोष्टी मी सांगणार आहे थोड्या. तर ते रुग्णालय त्यांना कसं आवडेल. तर मी मगाशी माधवराव वैद्यांबद्दल बोललो होतो, त्यांचं घटप्रभेला मोठं नर्सिंग होतं. तर तिथे लोक डिलिव्हरीला यायचे नाहीत, आणि बाई अडली तर मरायची पण रुग्णालयात डिलिव्हरीला जायची नाही, आणि तिला केसाला बांधून उभे करायचे. ही तिथली पद्धत होती बेळगावच्या जवळची. आणि ती बाई केसाला बांधल्यानंतर कळा मारेल आणि ती प्रसूत होईल अशी त्यांना आशा वाटायची, प्रत्यक्षात ती मरून जायची, बाळपण मरायचं. म्हणून त्यांनी तिथे हॉस्पिटल सुरू केलं आणि त्याच्यात राहायला त्यांना जागा गेली, कुकिंगला जागा दिली, आणि तिथे राहून हळूहळू दिल्लीवर हॉस्पिटलमध्ये व्हायला लागले. तसं तुम्ही इथे राहिल्यानंतर आदिवासींना मॉडर्न मेडिसिन काय आहे आणि तुम्ही हायजीन कसं पाळायला पाहिजे असे कुठले उपदेश न करता त्यांच्यातलं राहून त्यांच्यासारखं वागून त्यांचा हळूहळू विश्वास संपादन करून ते आता इथले घटक झालेले आहेत. मी पहिल्यांदा इथे ऑपरेशन्स करायला आलो तेव्हा एक पेशंटचं ऑपरेशन होतं, मोठी पुवाची गाठ झाली होती आणि ती काढायची होती. तर मी म्हटलं ॲनेस्थेटिस कुठे आहे. तर ते म्हटलं ॲनेस्थेटिस नाही आहे म्हणून. म्हटलं ॲनेस्थेटिस नाही तर पू कापणार कसं, तिथे लोकल ॲनेस्थेशिया बसत नाही. तर ते म्हटले यांना लोकांना ॲनेस्थेशिया लागत नाही. म्हटलं असं कसं शक्य आहे. ते म्हटले तुम्ही ऑपरेशन करा. त्या पेशंटने टेबल धरलं, मी आपलं माझं पू काढण्याचं काम नेहमीप्रमाणे केलं, पूर्ण भुले खाली करतो तसं भुलेशिवाय केलं. त्या पेशंटपेक्षा मलाच जास्त भीती वाटत होती. म्हणजे खरं सांगतो मी की आपण एक शस्त्रक्रिया करणारा माणूस आहे आणि तो माणूस हो की चू न करता अंगातला पू काढून देतोय.
तो काढला, मी साफ केलं, त्याच्यामध्ये पॅक टाकलं, बाहेर आलो, पुढचा पेशंट ऑपरेशनला घेतला. संध्याकाळी मी राऊंड घ्यायला गेलो तर कुणीच पेशंट नव्हते. मला वाटलं बहुतेक दगावले आपल्या कामामुळं, असं मला एक क्षणभर वाटलं. तेव्हा प्रकाशजींनी सांगितलं की ते सगळे घरी गेलेत म्हणून. तर हे वेगळं आहे आपल्यापेक्षा. आपण आपल्या शहरातले आडाखे घेऊन इथं यायचं नाही आहे. आपण हे लोक, आपण असं समजतो की आदिवासी आपल्यापेक्षा अप्रगत आहे, पण ती अतिशय चुकीची समजूत आहे. आदिवासी आपल्यापेक्षा प्रगत आहे असं आपण समजू, तेव्हा आपलं थोडंसं बुद्धीचं म्हणजे प्रकाशाची वाट तिथून येईल. कारण त्यांच्याकडे घराला दारं नाहीत, त्यांच्याकडे चोरीमारी नाही, त्यांच्याकडे दुखणं नाही, त्यांच्याकडे दुखल्यानंतर हॉस्पिटलमध्ये लोक भेटायला येत नाहीत. नुसतंच काय, ते स्वतः हॉस्पिटलमध्ये पण थांबत नाहीत नंतर. असं कुठल्याही शहरात चांगली मी आतापर्यंत पाहिलेलं नाही आहे. शहरं आजारी झालेली आहेत. त्यामुळं मगाशी डॉक्टर कन्नांनी थोडा मेन्शन केला की विकास म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर विकास म्हणजे शहरीकरण नाही आहे. विकास म्हणजे असं नाही आहे की काहीतरी कुठेतरी अमेरिकेत शोध लागला आणि तो शोध आपल्याला इथपर्यंत पोचवायचा आहे. तर विकास म्हणजे आपलं आयुष्य अधिक उन्नत बनवणं म्हणजे विकास आहे. आणि तो विकास आणि ते प्रकाश आज आपल्यामध्ये दोघंजणं वाट दाखवायला आहेत असं मला वाटतं आज या निमित्ताने. आणि आपलं आयुष्य उन्नत बनवणं म्हणजे काय आहे? तर आपलं आयुष्य उन्नत बनवणं म्हणजे मोबाईल, गाडी, इंटरनेट हे उन्नत आयुष्याची लक्षणं नाही आहेत. तर आपलं आयुष्य उन्नत बनण्याकरता काही विशिष्ट साधे गुण आहेत. त्यातला पहिला संवेदना, ज्याच्याबद्दल भरतजींनी आणि बाबा आमटेंना मी भेटलो होतो तेव्हा संवेदना हा गुण टिकवणं हे एक उन्नत माणसाचं लक्षण आहे. ज्याच्या मनात संवेदना नाही तो उन्नत माणूस असूच शकत नाही. त्याच्या पुढची गोष्ट असते ती म्हणजे निर्भयता. आणि निर्भयता नसलेला माणूस हा उन्नत असूच शकत नाही. माणसाला भीती कशाची आहे? भीती आपण परीक्षेत नापास होऊ याची भीती आहे, घरातले लोक मारतील याची भीती आहे, लोक काय म्हणतील याची भीती आहे. अशी भीतीच वाटत नाही अशी व्यक्ती म्हणजे प्रकाश भाऊ आहे. कशाचीच भीती नाही, प्राण्यांची भीती नाही. तर पहिल्यांदा जेव्हा मी 92 साली आलो होतो तेव्हा त्यांच्याकडे एक आफ्रिकेचा सिंह होता, एक बिबट्या होता आणि काही माकड आणि एक कुत्रा, असे 4 जण नदीवर पोहायला त्यांच्याबरोबर मी गेलो होतो. तर ज्या माणसाला सिंहाची भीती वाटत नाही, ज्याला बिबट्याची भीती वाटत नाही, ज्याला मगरीची भीती वाटत नाही, ज्याला माकडाची भीती वाटत नाही, असा माणूस असू शकतो असं मी पहिल्यांदा त्यावेळी पाहिलं. आणि मला काही फार प्राण्यांची भीती वाटत नव्हती, पण लोक सांगायचे की आपण लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे. तर खरंच माणसापासून सावध राहिलं पाहिजे, प्राण्यांपासून सावध राहण्याचं कोणतंही कारण नाही असं आमच्या दोघांचं अगदी ठाम एकमत आहे. कधीही प्राणी तुमच्यावर हल्ला उगाचच्या उगाच करत नाहीत, स्वसंरक्षणार्थ करतात. आणि हा धडा जेवढा मला स्वतःला पटलेला आहे तेवढाच प्रकाश भाऊंना पटलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यामध्ये निर्भयता आणि प्राणी हे फार महत्त्वाचे आहेत, जे माझ्या पण आयुष्यात फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी त्यांना माझा मित्र, मार्गदर्शक, गुरु असं मानतो. आणि जेव्हा ते रुग्णालयामध्ये ॲडमिट होते आणि परिस्थिती अवघड होती, एक वेळ असं वाटत होतं की याच्यातनं ते बरे होतील का नाही, त्यावेळेला त्यांनी मला एकच म्हटलं की मला बाकी लोकबिरादरीची काही काळजी नाही, ती काळजी घ्यायला आता दिगंत आणि अनिकेत सक्षम आहेत, पण मला प्राण्यांना भेटायचं आहे एकदा. आणि ॲक्च्युली आमच्या दोघांच्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं की त्या प्राण्यांना भेटायचं, कारण त्यांना समजणारच नाही ना, त्यांना बोलता येत नाही, त्यांना आपण सांगितलेलं कळत नाही, त्यांना समजणारच नाही की आपला बाबा गेला कुठे. आणि म्हणून अक्षरशः मी असं म्हणेन की त्या प्राण्यांच्या आशीर्वादाने, दिनानाथ रुग्णालयामुळे नाही, त्या प्राण्यांच्या आशीर्वादाने आज ते आपल्यामध्ये इथे आहेत. कुठल्याही प्राण्याला कॉलर नाही आहे, कुठल्याही प्राण्याला काठी वापरलेली नाही आहे. सर्व प्राणी अगदी मोकळेपणाने आपलं घर असल्यासारखं इथं राहतात. असं मला असं वाटतं की आमटे जार्क म्हणा, त्याला अनाथालय म्हणा प्राण्यांचं, किंवा प्राण्यांचं घर म्हणा, असं हेमलकसा जे प्राण्यांचं घर आहे मी तरी भारतामध्ये कुठे दुसरीकडे पाहिलेलं नाही. तिसरी त्यांची महत्त्वाची गोष्ट आहे ज्यासंबंधी मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याच्यावर खूप विचार केला पाहिजे की समाजसेवा वगैरे ठीक आहे, पण कुटुंब सगळं त्याच्यामध्ये बरोबर पाहिजे. असे समाजसेवक आहेत जगामध्ये की ज्यांचं कुटुंबच त्यांना शिवाय देतं, असं चालण्यासारखं नाही आहे.
म्हणजे मी त्याला नेहमी म्हणतो की मारवाडी माणसाचा आदर्श समोर ठेवा. मारवाडी माणसाकडे घरामध्ये त्याचा जो काही व्यवसाय असेल, एकूण एक माणूस एक दिलाने काम करत असतो. त्यांच्यामध्ये कधीही त्या व्यवसायावरनं भांडण नसतं. असं समाजसेवेमध्ये सहजपणे व्हायला पाहिजे की एक दिलाने संपूर्ण कुटुंब त्या कार्यामध्ये झोकून देतं आहे. असं होणं हे सुद्धा एका यशस्वी कार्याची मोठी पावती असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये आज म्हणजे मी असं म्हणेन की प्रकाश भाऊ आणि मंदाताई यांच्यापेक्षा मोठं काम अनिकेत, समीक्षा, दिगंत, अनघा आणि आता मुलं, ती चौघांची पलटण. निर्झर आला होता पुण्याला, आता तो पुण्याला शिकायला आहे. तर तो अतिशय दुःखी दिसतोय मला पुण्यामध्ये. मी म्हणलं निर्झर तू एवढा दुःखी का दिसतोय पुण्यामध्ये? तो म्हणला खरं सांगू का, मला इथे काही माझं मन लागत नाही आहे, म्हणजे शिक्षण वगैरे ठीक आहे म्हणला, पण मला हेमलकसाची आठवण येते. म्हटलं खरं सांग तुला कुणाची आठवण येते? आईबाबांची येते? तर म्हणला नाही, आई इथेच आहे, त्यांची काही नाही. आजी आजोबांची येते? तर म्हणला नाही. मग काय? तर म्हणला मला प्राण्यांची सगळ्या आठवण येते. तर म्हणला मला कुठल्याही परिस्थितीत त्या प्राण्यांकडे परत जायचं आहे आणि हेमलकसात काम करायचं आहे. तर असं ज्यांना लहानपणी ज्या कुटुंबामध्ये असं वातावरण आहे की प्रत्येक माणूस या भूमीमध्ये स्वतःचा घाम, स्वतःचं रक्त आणि स्वतःचं संपूर्ण भविष्य गाळायला तयार आहे, तिथे मला नाही वाटत आहे की आनंदवनापेक्षा सुंदर काही उमटू शकेल, दुसरं होऊच काही शकत नाही. म्हणून त्याचं नावच आनंदवन ह्याच्याकरता होतं. हेमलकसा इथंच जे आहे ते इथून काहीतरी भव्य दिव्य लोकांच्या समोर दिसणार आहे, त्यांच्यामध्ये फरक पडणार आहे. आज अनेक जण आहेत तिथे की ज्यांच्या आयुष्यात हा फरक होतो आहे. मी त्यांच्यातलाच एक आहे. त्यामुळे मला आज म्हणजे अतिशय आनंद आहे की आज प्रकाश भाऊंच्या वाढदिवस 2 दिवसांनी असेल, त्यांच्या 75 पूर्ण होत आहेत, या कार्याची 50 वर्ष पूर्ण आहेत. आज बाबा आणि साधनाताई यांचं सगळ्यांना मनापासून आठवण आणि हे कार्य असंच मोठं होत जावं, त्याला आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा. आज तुमचे आणि असंख्य लोक भारतभर पसरलेले आहेत, ते सर्वजण तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहेत आणि हे कार्य असंच मोठं होत राहील असं मी सांगतो आणि आपली रजा घेतो.